शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मला भारताचे थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, लेखक, लोककवी, श्रमिकांचे कैवारी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर बोलण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मला स्वतःला अतिशय अभिमान वाटत आहे. अण्णाभाऊंची महती सखे सांगू तरी किती, माझ्या अण्णाभाऊंची महती सखे सांगू तरी किती. अण्णाभाऊ यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्रातल्या साताऱ्यातील वाडा या गावात झाला. त्यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले. शिक्षणासाठी फारशी संधी त्यांना मिळाली नाही, पण त्यांनी अनुभवातूनच शिकून आपल्या लेखणीला धार दिली. शिकलेल्या लोकांनाही लाजेल असे त्यांनी दर्जेदार लिखाण निर्माण करून ठेवले आहे. शिकलेल्या लोकांनाही दर्जेदार लिखाण निर्माण करून ठेवले आहे. अण्णाभाऊ साठे महान साहित्यिक होते. त्यांनी फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी लिहून शोषित समाजाच्या व्यथा मांडल्या. त्यांच्या कथा कवितांमध्ये दलित, गरीब, श्रमिक वर्गाचे दुःख, संघर्ष आणि जिद्द यांचं प्रखर दर्शन घडते. त्यांनी लोककथेच्या माध्यमातून क्रांतीची मशाल पेटवली. ही क्रांतीची मशाल आजही प्रत्येक कामगाराच्या मनामनात धगधगत आहे. अण्णाभाऊ साठे हे लालबागटा कामगार युनियनचे कार्यकर्ते होते. त्यांनी मजुरांच्या हक्कांसाठी अनेक आंदोलने केली. त्यांच्या लेखणीतून आणि गीतातून लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. ज्योती गाभाऱ्यालाही उजेड देते, पण स्वतः मात्र अंधारात असते, असे ते म्हणत आणि समाजासाठी जगलं. सुमारे त्यांनी 35 कथा, 12 कादंबऱ्या, 10 लोकनाट्य लिहिली. रूढी, विषमता आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी आपल्या साहित्याचा आवाज उठवला. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचे जीवन आपल्याला शिकवते की परिस्थिती किती प्रतिकूल असली तरीही मेहनतीने आणि जिद्दीने समाजभाराने आपण महान कार्य करू शकतो. त्यांनी सांगितले, साहित्य हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. अण्णाभाऊ तुम्ही क्रांतीचे गीत, अण्णाभाऊ तुम्ही क्रांतीचे गीत. घडवले समाज, जागवले नवनी, घडवले समाज, जागवले नवनी. शब्दांचे जादूगार, कष्टकऱ्यांचे साथीदार, शब्दांचे जादूगार, कष्टकऱ्यांचे साथीदार. तुमच्या विचारांनी पेटे क्रांतीची ज्योत, तुमच्या विचारांनी पेटे क्रांतीची ज्योत. अन्यायावर केला तुम्ही लेखणीचा वार, अन्यायावर केला तुम्ही लेखणीचा वार. समाजाला दिली नवी दिशा, नवा आधार, समाजाला दिली नवी दिशा, नवा आधार. चला तर मग आपणही अण्णाभाऊंच्या विचार प्रेरणा घेऊन शिक्षण, समता, सामाजिक एकतेसाठी काम करूया. धन्यवाद.